नाशिक शहरामध्ये घरफोडी थांबण्याचं नाव घेत नसून सातपूर परिसरात देखील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या अगोदरही सातपूर शहरामध्ये मोठ्या घरफोडी झालेल्या असून आतापर्यंत त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा ही घटना उघडकीस आल्यानं सातपूर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। अशोकनगर रोडवरील मौले हॉलच्या मागील परिसरातील संदीप नगर या ठिकाणी नितेन जयस्वाल यांच्या वृंदावन बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने तसंच 20,000ची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली। नितेन जयस्वाल आणि आपल्या कुटुंबियांसह हे गेल्या 8 दिवसांपासून बाहेरगावी गेले होते। या दरम्यान आज सकाळी जयस्वाल कुटुंबीय आपल्या घरी आले असता गेटचे आणि घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर फोडून त्यातील 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने 20,000ची रोकड लांबवल्याचं दिसून आल्याचं नितेन जयस्वाल यांनी सांगितलं। बाहेरगावी मुलाकडे गेलतो पुण्याला, तर आता साधारण आम्ही 11:30च्या दरम्यान इथे घरी आलो आमच्या मौलाच्या पाठीमागे। तर घराला लॉक असं अडकून ठेवलेलं होतं फक्त, आणि गेटचं लॉक तिथं साईडला पडलेलं आहे। आणि जेव्हा आम्ही घरात आलो तर आम्ही बघितलं की साधारणतः मोठं कपाट जे लॉक केलं होतं आम्ही पूर्णपणे ते तोडून वगैरे त्याच्यातले दागिने आणि त्याच्यातली रोख रक्कम ही आमची इथं दिसत नाही आता, म्हणजे ती चोरल्याच गेलेली आहे। आता सातपूर पोलिसांचे अधिकारी आलेले आहेत आणि ते योग्य पद्धतीने आता तपास करतील अशी आशा व्यक्त करतो। साधारण कितीचा मुद्देमाल गेला? काय साधारणतः आमचं 5 लाखापर्यंतचं सोनं होतं, ते अजिबात दिसत नाही, सर्व फक्त रिकामे बॉक्स दिसत आहे आणि 20,000 रुपये आमची कॅश होती त्याच्यामध्ये। हे सर्व गेलेले आहे। आता योग्य रीतीने पोलीस तपास करून आम्हाला आमचा मुद्देमाल मिळावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी दाखल झाले। जयस्वाल कुटुंबीय 8 दिवस बाहेरगावी होते। आल्यानंतर ही घटना समजली, यामुळे चोरट्यांनी घरफोडी कधी केली हे उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान आता सातपूर पोलिसांसमोर आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।